नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला कारल्याची भाजी बनवून दाखवणार आहे. सुकी कारल्याची भाजी. तर मी हे कारले असे बारीक चिरून 2-3 दिवसापूर्वी मीठ टाकून ठेवलं होतं. आज ते शिजून घेतले आणि 2-3 पाण्याने पिळून घेतले. त्याच्यासाठी मी एक कांदा, एक टोमॅटो, काही मसाले, तेल आणि मीठ. तर तेल गरम करायला ठेवले मित्रांनो. तर त्याच्यात आपण कांदा, मित्रांनो मी आज चुलीवर बनवून दाखवते तुम्हाला. कांदा टाकून घेऊ आधी. तुम्ही पण अशा पद्धतीने जर कारल्याची भाजी जर बनवलीस तर अजिबात कडू होत नाही. कुणाच्या हाताने जर कारलं कडू होत असेल तर त्यांनी आधी 2-3 दिवस आधी कारल्यात मीठ टाकून ठेवायचं आणि मग शिजून घेऊन 2-3 पाण्याने पिळून घ्यायचं. त्याच्यामुळं कारलं कडू नाही होत. कारल्यामध्ये जर टमाटर टाकलं तरी पण कारलं कडू होत नाही, कारण टमाटर हे आंबट राहतं ना. हे चांगलं असं लाल परतू घ्यायचं. आता याच्यामध्ये आपण टमाटे टाकू. टमाटे आणि कांदा चांगला परतू घ्यायचा. कारलं जर कडू होत असलं टमाटर टाकलं ना, थोडा कडूपणा कमी होतं. ज्यांच्या हाताने कारलं कडू होत असं कारलं करून पहा, अजिबात कडू होणार नाही. कलर राहिला आपल्याला लाल होतं असं चांगलं परतू घ्यायचं. आम्ही काही बोलणार टमाटे आणि कांदे. आता त्याच्यामध्ये आपण हे शिजून घेतलेले कारले टाकू. हे पण मित्रांनो कारले टाकले. आता हे चांगलं असं परतू घ्यायचं. म्हणजे त्याचा कडूपणा निघून जातो टमाट्यामध्ये. मित्रांनो, कारलं शिजवताना कारल्यावर झाकण नका ठेवत जाऊ. त्याच्यामुळे ती वाफ दाबते, त्याचा कडूपणा तो त्याच्यातच राहतो.
शिजवताना तर झाकण नका ठेवू, म्हणजे ती वाफ निघून जाते कडूपणाची. चांगलं परतू 5-10 मिनिटं असंच परतून द्यायचं. मसाले लगेच नाही टाकायचे मित्रांनो, आधी एक कारल्यात असं परतू घ्यायचं. आणि मीठ पण मित्रांनो, कारण आपण आधी मिठामध्ये 2-3 दिवस ठेवले होते, त्याच्यामुळं कारल्याला मीठ पडेल राहतं. त्याच्यामुळं मीठ पण आहे ना आपण आपल्या अंदाजाने, आता ही सुक्की भाजी आहे त्याच्यामुळं मीठ पण आहे ना मी थोडंच टाकणार आहे. हे पहा, एवढंच मीठ टाकते मी, अर्धा चमचा. आता परत हे चांगलं परतू घ्यायचं. आपली चुलं पण काय अशी एवढी अजून भारी नाही पेटली, कारण आत्ताच पेटवली. त्याच्यामुळं चूल पेटवली आणि कारल्याचीच भाजी करायला, त्याच्यामुळे एवढी काय पेटेल नाही, ती आर पडेल नाही अजून त्याच्यामध्ये. आता मित्रांनो कसं तेल सुटू राहिलं. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असले तर लाईक करत जा, सबस्क्राईब करत जा. व्हिडिओ बनवताना काही चुकत असेल तर ते सांगत जा, कारण नवीन यूट्यूब चॅनल. आता याच्यामध्ये मी घरचा मसाला टाकते. मी 2 चमचे टाकले. थोडी हळद टाकली. आता हे परत चांगलं परतून घ्यायचं. हे पहा मित्रांनो, आता मसाला चांगला परतून घ्यायचा. याच्यावर काही झाकण ठेवायचं नाही मित्रांनो, तशीच परतून द्यायची. गरम शिजली काय पाहू. आपण आधी पहिलं वाफळून घ्यायले ना, शिजेले. तरी पण आपण थोडा वेळ असेच परतून देऊ, म्हणजे ते मसाले टमाटे सगळं एकजीव होईल. मित्रांनो, तुम्ही पण अशी कारल्याची भाजी, तुम्हाला जर काळी
काळी भाजी कारल्याची खायची असेल तर ते पण सांगू पुढच्या व्हिडिओमध्ये. मी ती पण बनवून दाखवून तुम्हाला, कारल्याची पातळ भाजी. अशी सुकी करून पहा आधी, भारी वाटली. पुढच्या वेळेस कारल्याची पातळ भाजी करून दाखव. मित्रांनो, कोणी कोणी कारल्यातल्या ह्या अशा बिया आहे ना काढून टाकीत, म्हणत्या का कारल्यामध्ये चांगलं नाही लागत. पण या बिया जर खाल्ल्या ना तर चांगलं राहतं. फेकून नाही द्यायच्या त्या बिया, भाजीमध्येच टाकून खायच्या. त्या चांगल्या राहत्या कारल्याच्या बिया खाल्लेल्या. कोणी कोणी फेकून देतं, त्या फेकून नाही द्यायच्या. हे पहा मित्रांनो, कशी होती कारल्याची भाजी. करून पाहतो मी. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. धन्यवाद. जय भीम.